नमस्कार मित्रांनो, आज आपण शनिवार आहे आणि आम्ही ठरवलं की अमेरिका तुम्हाला दाखवावी. अमेरिकेमध्ये नागरिकांनी केलेले छोटे छोटे प्रयत्न तुम्हाला दाखवावेत. तर आपण आता अमेरिकेच्या रस्त्यावरून वॉकसाठी निघालेलो आहे. तर तुम्ही बघू शकताय की अमेरिकन माणसांनी ही जुन्यातली जी घरं आहेत ही स्टोअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यासारखं भारतात म्हणजे प्रत्येक 10 वर्षांनी घरं पाडून नवीन घरं बांधण्याचा प्रयत्न इथले लोक करत नाहीत. तर इथले लोक अतिशय चांगल्या प्रकारे घरं मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात. इथं माझ्या पाहण्यात आलं की 70, 80, 90 किंवा 100 वर्षाच्या पेक्षा जास्त हे असणारे लाईफ असणारी घरं ह्या लोकांनी रिस्टोअर करून ठेवलेली आहेत. तर अमेरिकन नागरिक असं तुम्ही बघू शकताय की या घराच्या समोरच अशा प्रकारची गॅरेजेस इथं उभा करण्यात आलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक घराच्या समोर बघू शकत असाल की मोठमोठे अशी स्वतःचीच गाड्या ठेवण्यासाठी तयार केलेली अशी गॅरेजेस आहेत. त्याचप्रमाणे स्वतःच्या प्रत्येक घराजवळ असं मोठं असं गार्डन तयार केलेलं आहे. 100, 200 वर्ष जुने वृक्ष इथं लोकांनी रिस्टोअर करून ठेवलेले आहेत. अमेरिकेमध्ये झाड तोडणं हा मोठ्या प्रकारचा गुन्हा मानला जातो. आपल्याला कुणालाही डायरेक्ट अशा प्रकारची झाडं तोडता येत नाहीत. आणि जर झाड तोडायचं असेल तर गव्हर्नमेंटची आपल्याला परमिशन घ्यावी लागते. तुम्ही बघताय की यामध्ये अतिशय क्लीन असा परिसर या लोकांनी घरासोबतचा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपला घर आणि त्याचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी इथं गव्हर्नमेंटचे लोक काम करत नसून स्वतःला आपलं डॉकयार्ड त्याला म्हटलं जातं आणि ते डॉकयार्ड साफ करणं हे ते प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तर अमेरिकन घरं आणि त्याच्या सोबतीचा परिसर जो आहे तो तुम्हाला आवडला का नाही हे मला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळवा. रस्त्याच्या बरोबर तुम्ही बघताय की पॅरलली अशा प्रकारचे जोडलेले रस्ते असतात आणि असे रस्ते असतील तरच तुम्ही या रस्त्यावरून वॉक करू शकता. आणि अशा प्रकारची पुस्तकं या लोकांनी अमेरिकन घराच्या अगदी जवळ समोर छोटेसे असे स्पेस तयार करून तिथं अशी पुस्तकं ठेवलेली आहेत, ज्यामध्ये तुम्ही फिरताना अशा प्रकारची पुस्तकं घेऊ शकता, वाचू शकता आणि पुन्हा आणून ती पुस्तकं जी आहेत ती आणून तुम्ही ठेवू शकता. आणि तुम्ही अजून एक बघत असाल की ही जी घरं आहेत यामध्ये माणसं आहेत की नाहीत याचाही भास होतो. कारण इथं व्हिडिओ लावणं, गाणी लावणं, दंगा करणं या गोष्टीला प्रचंड अशी मनाई आहे. त्यामुळं अमेरिकन नागरिक जे काही करायचं आहे ते आपल्या घराच्या आतच करतात. आणि इथं स्नो आणि याचं प्रमाण जास्त असल्यामुळं मोस्ट ऑफ प्रमाणे ही जी घरं आहेत लाकूड किंवा त्यापासून बनवलेल्या ज्या वस्तू आहेत तर अशा प्रकारच्या ह्याच्यापासून यांनी ही घरं बनवलेली आहेत. आणि अतिशय सुंदर टुमदार अशी ही घरं आहेत. त्याच्याभोवती भरपूर असा स्पेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही खेळू शकता, बागडू शकता. प्रत्येक घरामध्ये, अमेरिकन घरामध्ये तुम्हाला छोटे कुत्रे, मांजर अशा प्रकारचे प्राणी हे लोक 100% पाळतात. कारण त्यामागचा त्यांचा उद्देश आहे की कुत्र्याबरोबर आपलंही आरोग्य आपल्याला चांगलं ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठता येईल, त्यांच्याबरोबर वॉकला जाता येईल. कुत्र्यांनाही विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग अमेरिकेमध्ये दिलं जातं. त्यामुळं कुत्र्यांना जे काही त्यांचा विधी असेल म्हणजे त्यांचा संडास वगैरे अशा ज्या प्रक्रिया आहेत तर त्यासाठी बाहेर गेल्यानंतर त्यांना घेऊन गेलं जातं आणि त्यामध्ये ते करतात. आणि त्या प्रकारची त्यांची जी विष्ठा आहे ते अमेरिकन नागरिक स्वतःच्या हातातून प्लॅस्टिक बॅग घेऊन उचलून वेगवेगळ्या स्पेसिफिक स्पेसवरती असे डस्टबिन ठेवलेले आहेत तर त्याच्यामध्ये ती विष्ठा टाकलेली जाते. तर इथं पाळीव प्राणी कुठेही तुम्हाला रस्त्यावरती दिसणार नाही अमेरिकेमध्ये. तर पाळीव प्राणी रस्त्यावरती सोडणं हे कायद्यानं असं गुन्हा आहे. आणि अतिशय स्वच्छ परिसर तुम्ही बघताय की प्रत्येक नागरिकानं इथं असा मेंटेन करून ठेवलेला आहे. गाड्या इतक्या स्पीडमध्ये इथं तुम्हाला धावतानाही दिसत आहेत. त्याचप्रमाणे इथं घराच्या सोबतीला गॅरेजेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची गाडी लावू शकता. इथं अमेरिकेमध्ये मॅनपॉवर कमी असल्यामुळं गाड्याचं निगा जी आहे ती अगदी स्वतःला आपली गाडी दुरुस्त करणं किंवा मेंटेन करणं ही स्वतःची जबाबदारी आहे. कारण गॅरेजेसमध्ये जाऊन दुरुस्त करणं हे अतिशय महाग आहे. तुम्ही माझ्या मागं बघू शकता, हे आहे वेगवेगळ्या प्रकारची क्रिसमस ट्री. आणि आत्ता सध्या इथं स्नो संपून उन्हाळ्याकडे वाटचाल करतोय. त्यामुळे फक्त जे क्रिसमस ट्री आहेत तेच तुम्हाला ग्रीन दिसत आहेत, बाकी सगळी
वटलेली आणि झडलेली झाडं दिसत आहेत, पण काही दिवसांनी ही जी झाडं आहेत, तर ही जी झाडं आहेत ही अतिशय ग्रीन आणि क्लीन होतील. तर त्यावेळी पुन्हा आपण अशा प्रकारचा तुमचा म्हणजे माहिती तुम्हाला दाखवू. तर अजून एक स्पॉट मी तुम्हाला इथं दाखवतोय. तर इथं अमेरिकेमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की वेगवेगळ्या लोकांनी वाचनाची चळवळ हातात घेतलेली आहे आणि प्रत्येकानं वाचलं पाहिजे, प्रत्येकानं लिहिलं पाहिजे. त्यासाठी इथलं गव्हर्नमेंट लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यासाठी वेगवेगळी पुस्तकं त्यांच्यासाठी तयार करत आहे. ती पुस्तकं वेगवेगळ्या ठिकाणी अगदी फ्री ठेवलेली आहेत. इथं तुम्ही बघताय की अशा प्रकारची ही जी आहे ही लिटल लायब्ररी, म्हणजे एका नागरिकानं आपल्या घराजवळ जाणाऱ्या लोकांना अगदी सहजासहजी पुस्तकं अवेलेबल करता यावीत, वाचता यावीत, त्यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. तर ही पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारची ही जी पुस्तकं आहेत ही इथं ठेवलेली आहेत आणि ही जी पुस्तकं आहेत ही तुम्हाला वाचण्यासाठी फ्री आहेत. तुम्ही घेऊन जाऊ शकता, तुमच्याकडेच ठेवू शकता किंवा तुमची इच्छा असेल तर तुमची पुस्तकं इथं आणून तुम्ही डोनेट करू शकता. तर असे छोटे छोट्या ज्या आपल्या जबाबदारी आहेत, जर आपण आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या छोट्या छोट्या पेट्या ठेवून आपल्याही लोकांना, लहान मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी अगदी कमी खर्चामध्ये केलेला हा छोटासा प्रयत्न आहे, परंतु एका देशाचा खूप मोठा संदेश अमेरिकन नागरिकांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला हा जो वाचनाचा प्रयत्न आहे हा अतिशय आवडलेला प्रयोग आहे. कारण माझा मुलगा ज्यावेळी भारतात होता तर त्याला किरकोळ वाचताना म्हणजे अतिशय मागं लागावं लागत होतं, परंतु अमेरिकेमध्ये शाळेमध्ये अशा प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. नागरिकांनी ह्या चळवळी आपल्या हातामध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळं पहिली, दुसरी, तिसरीची किंवा त्याच्यापेक्षाही लहान मुलं अतिशय सुंदर प्रकारे वाचन करत आहेत. तुम्ही हे एक छोटंसं बुक मी तुम्हाला दाखवतोय. हे मी आता माझ्या मुलीला वाचण्यासाठी घेतलेलं आहे. अगदी छोटी छोटी चित्रानुसार त्याच्या खाली लिहिलेली नावं आहेत. तर अशा प्रकारची ही छोटी छोटी मुलं ही जी पुस्तकं आहेत ही अगदी म्हणजे नुकतंच कळणाऱ्या मुलांसाठी ही अशा प्रकारची अगदी 10 पेजेसचं हे पुस्तक तयार केलेलं आहे अमेरिकन नागरिकांनी. तर अशा छोट्या छोट्या चांगल्या चांगल्या चळवळी ज्या आहेत त्या अमेरिकन नागरिकांनी आपल्या देशासाठी हातात घेतलेल्या आहेत. तुम्ही इथं घरासमोर बघू शकत असाल की छोटी छोटी डॉकयार्ड आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा भाजीपाला तिथं स्वतः हे नागरिक पिकवत आहेत. त्याचप्रमाणे घराच्या वरती सोलर सिस्टीम या नागरिकांनी केलेली आहे. इथं विजेचा वापर हे अतिशय कमी प्रमाणामध्ये केला जातो. तर अशी ही छोटी घरं इथं तुम्ही बघू शकता की एक नागरिक आपल्या घराची स्वतः स्वच्छता करत आहे. इथं नोकर लोक आहेत ते अतिशय महाग आहेत, त्यामुळं घरामधली सगळी स्वच्छता आपल्यालाच करावी अशी वाटते. तर अमेरिकन घरं, रस्ते आणि तो जो परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला दाखवत आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि प्रशांतनं ज्या कन्सेप्ट मांडल्या त्यामध्ये आपले विचार काय आहेत, आपण कशा प्रकारे भारतामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आणू शकतो, त्यासाठी आपण कोणती चळवळ हातात घेऊ शकतो, आपण आपला भारत कसा ग्रीन आणि क्लीन आणि स्वच्छ करू शकतो, हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. मी आपल्या कमेंटची वाट अगदी आतुरतेनं अमेरिकेतून बघत आहे. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनसह. तर प्लीज लाईफ बियॉन्ड नेशन या आपल्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपल्या मनापासून ऋणी आहे. थँक्यू.